दरम्यान नागपूरमध्ये काँग्रेसचे सर्व गट एक संघपणे संपूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे। विलास मुत्तेमवार यांच्या घरी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली। विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांच्यामध्ये बैठक पार पडली। गट तट विसरून गडकरींच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतलाय। नागपूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे, चर्चा सुरू आहे। आणि नागपुरात काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते आहेत ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरी सध्या बैठक करत आहेत। विलासजी, मंथन करताय तुम्ही सगळे, चर्चा होत आहे, काँग्रेसचा उमेदवार केव्हापर्यंत निश्चित होईल आणि कोणाच्या नावावर एकमत होत आहे? नाही, त्याची आम्ही चर्चा करत नाही की कोणाच्या नावाने एकमत आहे। कुणाचंही हो, जोरदारपणे आपला संघर्ष झाला पाहिजे, जोरदारपणे लढत झाली पाहिजे, त्या दृष्टीने हे प्लॅनिंग आहे। सतीशजी, नागपूरमध्ये मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत वेगवेगळे गट आहे सांगितलं जात होतं। आज तिघेही तुम्ही एका सोफ्यावर बसलेले, पॉलिटिकल दृष्टिकोनातून काय संकेत मानावा याला? नाही, आम्ही सर्व एक आहोत। आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की नागपूर शहरामधून पूर्ण देशामध्ये आपला पॉलिटिकल मेसेज जाण्याचा हा प्रमुख केंद्र आहे। राऊत साहेब, कोण असणार आहे उमेदवार? नवीन तरुण उमेदवार असणार आहे की कोणी अनुभवी नेता उमेदवार असणार आहे? मागील 2 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघातनं काँग्रेस पराभूत झाली। त्याची कारणमीमांसा आमच्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केली आणि आज आम्ही हमखासपणे या ठिकाणी हे सांगायला बसलेलो आहोत की अब की बार काँग्रेस यहाँ से विजयी होगी आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही करून ठेवलेली आहे। फक्त वेळेची वाट आहे। काँग्रेस ही जी निवडणूक आहे फार गांभीर्याने लढणार आहे आणि जसं काँग्रेसचे नेते दावा करतायत, कधी नव्हे अशा पद्धतीचा काँग्रेसचा परफॉर्मन्स जो आहे तो नागपुरात पाहायला मिळू शकतो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।